नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. प्रति महिना महिला किंवा मुलींना ₹1500 दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे? पात्रता काय आहेत? अटी काय आहेत? शर्ती काय आहेत? कागदपत्रे कोणकोणते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे? अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे? आणि कधीपासून तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे? याबद्दलची पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. सविस्तररित्या शासन निर्णय आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पूर्ण माहिती समजून घेऊया. प्रत्येक कुटुंबातील महिलांसाठी अतिशय उपयुक्त असणारी ही माहिती आहे. अर्थसंकल्पामध्ये या योजनेबद्दल घोषणा सुद्धा करण्यात आली आणि यासाठी GR सुद्धा निघालेला आहे. आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, पात्रता काय आहे, अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 28 जून 2024 रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. पूर्ण व्यवस्थित इथे आपण माहिती समजून घेऊया. यामध्ये जे मेन मुद्दे आहेत ते पूर्ण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत समजून घ्या. राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोय सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यानंतर त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशिक्षित करण्यास चालना देणे, त्यानंतर 5वा पॉईंट आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा आणणे. असे हे उद्देश आहेत. आता त्यानंतर या योजनेचे स्वरूप पाहूया, म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती ही रक्कम जाणार आहे. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT अंतर्गत सक्षम बँकेत खात्यात दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. आता या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे हे समजून घ्या. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता या योजनेचे पात्रतेचे लाभार्थी कोण असणार आहेत हे समजून घ्या. मित्रांनो, आता यामध्ये लाभार्थी पात्रता जी आहे काय असणारी आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किमान वयाची अट जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली 21 वर्ष तुमचं पूर्ण होणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त तुमचं वय जे आहे 60 वर्षापर्यंत तुम्ही असणे आवश्यक आहे. 60 वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. मित्रांनो, आता अपात्रता याच्यामध्ये कोण होणार आहे हे समजून घ्या. पहिला पॉईंट यामध्ये देण्यात आलेला आहे, राज्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत. आता त्यानंतर पुढील जी माहिती आहे, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल
तर या योजनेमध्ये लाभ घेऊ शकणार नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत हे सुद्धा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, संचालक सदस्य आहेत यांनी सुद्धा लाभ घेऊ शकणार नाही. त्यानंतर 7वा पॉइंट आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे असे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकणार नाही. त्यानंतर 8वा पॉइंट आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. सदर योजनेच्या पात्रता व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता या योजनेसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर डॉक्युमेंट तुमच्याकडे कोणकोणते असणे आवश्यक आहे हे समजून घ्या. डॉक्युमेंट या ठिकाणी 8 डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत. पहिला डॉक्युमेंट आहे, या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे, वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असणे अनिवार्य आहे. त्यानंतर 5वा पॉइंट आहे, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7वा डॉक्युमेंट आहे, रेशन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता त्यानंतर लाभार्थ्याची निवड जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने असणार आहे हे समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र असेल, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. लाभार्थी स्वीकृत तपासणी पोर्टल अपलोड करणे कोणाची जिम्मेदारी आहे ते या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. जे मेन मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, या योजनेची कार्यपद्धती जी आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल. वरील भरलेला जो फॉर्म आहे अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. त्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड, त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन जे आहे कशा पद्धतीने असणार आहे, अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांनी तात्पुरती यादी पोर्टल ॲपद्वारे जाहीर केली जाईल. त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता अंतिम यादी प्रकाशन जी आहे सदर समितीमार्फत असणार आहे. आता या ठिकाणी जो लाभ आहे तो कधीपर्यंत असणार आहे, अर्ज आपण कधीपर्यंत करू शकतो, प्रत्येक महिलांना दर महिन्यापासून ही रक्कम कधीपासून मिळण्यासाठी सुरू होणार आहे हे समजून घ्या. मित्रांनो, या ठिकाणी जो मेन मुद्दा देण्यात आलेला आहे, हे पैसे कोणत्या महिन्यापासून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत हे समजून घ्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे हे समजून घ्या. या योजनेची अंमलबजावणीसाठी जो कालमर्यादा आहे तो किती असणार आहे. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी आहे 1 जुलै 2024 पासून ठेवण्यात आलेली आहे. अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटची दिनांक जी आहे 15 जुलै 2024 पर्यंत असणार आहे. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे 16 जुलै.
त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याची कालावधी 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याची कालावधी 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक जे आहे 1 ऑगस्ट असणार आहे. लाभार्थ्यांचे बँकमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट असणार आहे, 10 ऑगस्ट 2024 आणि लाभार्थी निधी हस्तांतरण जे आहे 14 ऑगस्ट 2024. त्यानंतर प्रत्येक महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याचा 15 तारखेपर्यंत ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकेन. टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. लगेच हा शासन निर्णय तुमच्याकडे घ्या, कारण हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जे छोटे छोटे पॉईंट आहेत सर्व ध्यानात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.